मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे करी अँड क्वेरी. आज मी माझ्या वाईफसाठी चिकन तंदुरी बनवतोय, ओव्हनमध्ये बनवणार आहे. तर त्यासाठी मी एक पाव किलो चिकन घेतले. त्यामध्ये मी 2 ते 3 स्पून दही टाकतो. मी अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे. 1.5 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकतोय. ओके. आणि मी चिकन तंदुरी बनवण्यासाठी एव्हरेस्टचा चिकन तंदुरी मसाला घेतला आहे. ठीक आहे. तो मी 3 स्पून चिकन तंदुरी मसाला टाकतो. आणि थोडंसं आपल्याला चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहोत. ठीक आहे. छान याला असं मॅरिनेट करून आपण 2 ते 3 तास ठेवणार आहोत. ठीक आहे. आणि नंतर मग मी संध्याकाळी स्नॅक्ससाठी चिकन तंदुरी ओव्हनमध्ये गरम करून तिला खायला घालणार आहे. मित्रांनो, आपण चिकन तंदुरी ओव्हनमध्ये करणार आहे. माझ्याकडं LGचा चारकोल हेल्दी ओव्हन आहे. ठीक आहे. 1-1.5 वर्षापूर्वी घेतलेला, त्याला अजून व्यवस्थित चालू आहे. ठीक आहे. तर खूप कमी यूज होतो ओव्हनचा. आता नवीन त्या दिवशी आम्ही केक वगैरे बनवलेला, तेव्हा पण आम्ही कुकरमध्ये केक बनवला. तर आता मी चालू करतोय ओव्हनमध्ये गोष्टी बनवण्यासाठी. ठीक आहे. तर सोपं असतं, याच्यात एवढं अवघड नाही आहे काय. आपल्याला फक्त कन्व्हेक्शन सिलेक्ट करून 2 वेळा दाबायचं. ते आता प्रीहीट होणार आहे 180 डिग्रीमध्ये. तर त्यानंतर त्याचा साऊंड येईल जेव्हा माझं प्रीहीट होऊन जाईल ना, तेव्हा त्याच्यानंतर आपण मग तोपर्यंत आपण केकची रेसिपी किंवा जे काही आपलं तंदूर वगैरे त्याचे प्रिपरेशन तुम्ही करू शकता. आणि नंतर त्याच्यात ठेवलं की तुम्हाला 5 मिनटं 10 मिनिट्स किंवा 20 मिनिट्स जे काही तुम्हाला हे करायचं आहे, जेवढं तुम्हाला त्याला बेक करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. तर आपला ओव्हन प्रीहीट होतो आता सध्या. ठीक आहे. तर आपण थोड्या वेळाने त्याच्यामध्ये मग आपलं जे मॅरिनेट झालेलं चिकन आहे ते आपण टाकू. फर्स्ट टाईमच ओव्हनमध्ये करतोय. ठीक आहे. तर आपण छान ग्रिल आणि त्याला बेक होण्यासाठी आपण ठेवणार आहोत ओव्हनमध्ये. चिकनचे हे तंदूर पीसेस केलेले आहेत. मध्ये एकदा ओपन करून मग आपण त्याला पलटी करून घेऊ झाल्यावरती. ओके. एक 5 ते 10 मिनिटात व्हायला पाहिजे. आपण 5-5 मिनिटाच्या स्लॉटमध्ये चेक करणार आहोत. मित्रांनो, आपले तंदुरी चिकन तयार झालेले आहे. स्नेहाली चिकन तंदुरी. Thank you.